श्री गुरु मुंगसाजी स्तवन. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो सर्वज्ञ सकल व्यापका, सर्वांतर्गत मंगलदीपका, अज्ञतिमिळ मूळनाशका, नामी नामका गुरुनाथा, अपरंपरा श्री अनंता, अविनाश पदा आदि समर्था, म्हणून नाम तुझे गुरुनाथा, श्रुती अनुवादिले. तू निरंजनी निसंग, ते नामगा अविरंग, विलास भोगाया प्रेमरंग, जगद्गुरु तू झालासी, अघटित ऐसे घडविले, निकारासी आकारिले, श्री गुरु हे नाम धरिले, बुध दाविले भक्तासी, महदादी तत्वे खेळ निर्मिला, त्रिगुणे भूतांचा विस्तार केला, एवं माया स्वय नटला, होऊन ठेला विश्वंभरू, तो प्रत्यक्ष स्वय आपण, निजमाये देहाकृती धरून, घेऊनी मुंगसाजी नामाभिधान, भूलोकी प्रगटला हा अनिवार मायेचा प्रकार, तू तो अनामी अविकार, परी येऊनी जन्माचा विकार, लावूनी साकार माये केला, ती कृती नये वंदता, म्हणूनी तुझ नामगा अनंता, तुझी लीला तुझी खेळता, म्हणून होसी सर्वज्ञ, ही गुण उमजली चित्ता, तो तू साक्षी सर्वांगरगता, ऐसा तू मंगल स्वस्ता, म्हणून होसी मंगलदीप, ही अघटित कृती घडता, तुझे स्वरूपासी नाही भिन्नता, एवं नाम तुझे गुरुनाथा, अनुभवेसी अनुवादिले, हा तुझे स्वयं कलेचा प्रकाश, सहज भ्रांतीचा पावला नाश, तो सुखानंद सावकाश, शांती भावे प्रगटला, ऐसा निजानुभाव देखिला, तव विश्वात्मक तुझी भरला, भरुनिया प्रत्यक्ष उरला, निजात्म बोधू तुझी हो, तो व्यापक तू अकर्ता, मिथ्या माया ही उघड वार्ता, परिपूर्ण अविनाश पुरता, आदिष्टान गुरु समर्थ, जे अद्वैत एकांती सुख, ते जगद्रूपे दावी कौतुक, ऐसा सर्व ठाईगा समतुक, प्रेम भावे रंगती, तू अनामी नामी रंगिला, म्हणून अविरंग ऐसा बोलिला, प्रतीती भावे उघड झाला, ऐसा हो जगद्गुरु, स्वात्म भावे जो नटला, तो जगदाकार ऐसा पावला, तो हा सद्गुरु मुंगसाजी भला, निज डोळा बोधिला, ऐकी अनेक तत्वदोष, पाहता नेतू तो निषेध, सकल गुणांचा निष्कर्ष, सतेज श्रीगुरु तोची हो, ती स्वानुभवाची कळा, गुरु भक्तीचा निज सोहळा, जीवन कलेची जी कळा, तो हा डोळा मुंगसाजी, बळे जिका मूळ माया, ती मुरली योगाया, पहा डोळा डोळिया, ब्रह्म सनातन स्वय पै, देवी पदाची छाया भासे, ती उपदाया कारण प्रकाश असे, परी प्रकाशी छाया नसे, सदा प्रकाशमय प्रकाशतो, देवी अभ्यास रूप छाया, ती कल्पने कल्पिली काया, सतासत भिन्न माया, मिथ्या रूप सर्वस्वी, ही वंद्या पुत्राची गळा, घातिला शंख पुष्पांच्या माळा, देवी माया हा शब्द सोहळा, मायाची पै, देविका अंतर भासले, तयास आकाश हे बोलिले, परी आकाश काय दूर ठेले, ते व्यापृती सर्वांगे, देवी माया तोची भास, एवं अनिर्वचनीय ही खास, हा भेदाभेद मुरला ज्या ठायास, तो ओम गुरु सोहम स्वरूपती, एवं ब्रह्म रूपया सत, पदाचा निष्कर्ष ब्रह्मण्य स्वसाचा, तो स्वशांती स्वरूपाचा, चक्रवर्ती मुंगसाजी, तो तू अविनाश मुंगसाजी दान, देही असुनी विदेही पूर्ण, अज व्यय सनातन पूर्ण ब्रह्म तुझी हो, तू स्वयं चिदानंद मुंगूस, निर्मूल करी माया विखारास, म्हणून मुंगसाजी नामास तू शोभसे करा, हे ब्रह्मत्वाचे लक्षण, चित्ता आठवे क्षण क्षण, या परी तव स्मरण मी करीत सो दयाळा, तुझ रे बापा दिनाची कळकळ, या लगी बोलती दिन दयाळ, ही तुझी ब्रीदाबळ स्तुती भावे गायली, बातू अनाथाची हाकाय पुन्हा धावू, जाशी परा करुण, ऐसा श्री गुरु दयागरणी, पुराणी, ती नवमास वागवी उदरी, प्रसवल्या बाळा स्तनपान करी, तिचा आई नाम निर्धारी होई पा बाळाची, ती जरा धर्मी प्रवृत्तनार, बाळावरीन ठेवी नजर, ती आई ऐशी नाही होणार, ती कवटाळीन पै एक, देवी निजभक्ताचे तारण, हिची समर्थाचे लक्षण, ऐसे नसता करी छळन, तया सैतानची म्हणावे, परी तू तो उदार मूर्ती, गुरुराज जय जय मुंगसाजी महाराज, परोपरी सांभाळी मद धन्य आई तू माझी, तव चित्ती विकार नाही क्षोभाचा, तू अक्षय पुरग क्षमेचा, पाना येऊ दे दयेचा, मम कृपालू माऊले, मी अज्ञाने तुझ न ओळखता, तू स्वय ओळखी
दाविली तत्वता म्हणून मी तुझ कृपा करिता आई नाम शोभतू. जय जय श्री सद्गुरुनाथा सगुण स्वरूपा सुख शांता. धामण गावी होय वसता दिने द्वारका मायबापा. शूद्र आंध्र याती जण परितू तिथे जन्म घेऊन केले तया कुळा पावन लीला आगाध तुझी. धन्य धन्य तुझा नवलाव विक्रम गमायचा दीर्घुनी भाव. बाळ तयांचा होणी अभिनव कौतुक अगम्य दाविले. तरी ये लीला नाटकी गुरुदेवा आता पावगा माझी या भावा. मम चित्ती पडिला विकार गोवा सोडुनी देवा यातुनी. वाटते दिन निशी उदास चित्ताग्नी जाळते चित्तास. तेने दहालोगा कासा विस विपरीत घाला उडवला. जीवी लागली तळमळ जेवी मच्छा लागी नाही जळ. ती माते विन कैसे बाळ तैसे झाले मद लागी. क्षणोक्षणी संसार ताप चढत मग अंगीकार कोणी न करीत. हुरहुर दशदिशा वाटत शून्यमय सर्वस्वी. बा गुरुदेवा अंतरंगाधिकारा तुका नयेसी. धावोनी खरा कैसा निष्ठुर झाला अंतरा. सदर यार नवा महाराज अग श्री गुरु तू आई असून का कौतुक पाहासी. माई अजून कोठे गेली सग सोडून मद अनाथ बाळासी. बापा चंद्रबिंब शीतल असता ते अजी तप्त झाले की तत्वता. अथवा जार कर्मी पतिव्रता प्रवृत्त झाली ते वाटते. की मृदू सुमना आले सुमन कठीणपण का पुत्रवतीस पुत्र असून कैसे वांजत आल्या जाण हेची मद कळेना. तेवी तू असता दयाघन निष्ठुर का झाला मद लागून. गुरुनाथ दयाळा पूर्ण कैसा बिदा विसरला. बा भीतीग्रस्तासी तू अभय देता पतितासी पावन करता. दिनाजी तो दीनदनिता ऐसा बदू बोलिला. बारे अनाथाचा तारक तूच वाचुनी असेन आणि हीच कीर्ती कोणी देख तव पदी घेतली लोणी. मी दास तुझा बहु दिसाचा आता काय सांडती साचा. हा मिथ्या न्याय बा कोठचा दीन वसला गुरुनाथा. ओम जय 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 अवया पूर्ण सिद्धवंता गुरुराया. उदार सुनी कृपण कास्या महाराज झालासी. आहा तुझ कैसा पडला विसर की हीन दिन दानुनी पामर करू पाहासी तिरस्कार. हे तुझ योग्य नसे बा. प्रथम बाळ म्हणून जवळ धरले आजवरिगा सांभाळले. आता चिका अवेरिले ब्रिदा आपल्या विसरला. आधी भातुक्याची दावणी गोडी मग विषाची देई पुडी. तो बाप कैसा काळ झाडे प्रत्यक्ष वैरी तोजी तो. कैसी बा गुरुदेवा न करी मात तुझे ब्रिद बाधेल निस्त. मग तुझ कोणी न म्हणे दयावंत. सत्व आणि आहे की मी अनंत अपराधी पतित. परी तो पतित पावन असशी संत. ही मात ठेवून ब्रिदाची रक्षात सांभाळ करी दिनाचा. आम्ही अखंड भोगावे दुःख तू भोगसी अक्षय सुख. हे तुझ कैसे बा वाटे ठीक काय तुझ म्हणावे. अहोजी समर्था मुंसाजीनाथा धाव धाव गाया आकांता. व्याधिग्रास बाला तत्वता दहाडे हताश सर्वस्वी. दुर्धर ओढवला गा प्रसंग तू येईगा धावनी सवेग. तुझ विन फेडाया पांग कोणी समर्थ असेना. तुझा महिमा ऐकला चोर ती सर्वज्ञ उद्धार गरुवर. शांती सुखाचा सागर ब्रह्मदाता गुरुनाथा. संकटकाळी जीवा सोडविता गुरु वाचुनी दुधानन्यथा. पूर्ण पूर्ण अभय देता एक समर्थ गुरुदेव. चौवेदी तुझी ख्याती षडशास्त्री महिमा गाती. पुराणे 18 दिनरात्री करीती गुणगुण तव नामे. ब्रह्मा विष्णू आणि महेश ऋषी मुनी जे का तपोराश. तेही तुझा महिमा विशेष अगाध ऐसे वर्णिती. रामचंद्र प्रत्यक्ष परब्रह्म असून तोही श्री गुरु वशिष्ठाशन. कृष्णी नमिला संदीपनी ध्रुवनिवाला गुरुपदी. गोरक्षे मच्छिंद्र नमिला निवृत्ती. ज्ञानदेव बुधिला एकनाथे जनार्दन वंदिला. पूर्ण सुखावाला गुरुपदी. विसोबा जोडला नामयासी. बाबाजी उपदेशी तुकयासी. जनी मीरा गुरुपदासी सर्व भावे विनटल्या. समूळ दुःखाचे निरसन कराव्या एक समर्थ जाण. त्रिभुवनी नसे आन श्री गुरु वाचुनी. सकल सिद्धीचा दाता तू असशी मुंसाजीनाथा. मग काय म्हणून न्यूनता तुझ बाळासी. रो सविता सन्निध राहिला तो अंधारे केवी पडिला. की लोह लागता परिसाला कैसी राहे काळीमा. अथवा मासा असता सागरी तो स्नानाची काय चिंता करी. तेवी श्री गुरु आठविला अंतरी कैसे संकट पडे तया. श्री गुरु पूर्ण शांतीचा शांतताने. मग तळमळ कैसी तया स्मरणी. श्री गुरुशी शरण जावणे कोण वाया गेला बरे. पहा एकलव्य किराताचा तेने गुरु द्रोण पूजिला मातीचा. परी तेथेची तो प्रसन्नता गुरु नामे पावला. तरी मंगलदायका श्री गुरुराया. जय जय विक्रम श्री विक्रम तनया. मम अंतरंग सख्या हा दास वाया न जाऊ नेदी. मद अंतरीची कामना तू जाणसी या दया घना. ती पूर्ण करी याची गणा माय बाप गुरुनाथा. ती पूर्ण व्हाया लागून तव स्मरणी झटलो जाण. आता नको लावू अवे ऋण चित्त देई दिनाकडे. तू सत्याची कल्पद्रुम असशी तरी मज लागी कान फळसी. कामधेनू असूनी दुग्ध न देशी. हे योग्य नसे तुझ बा. तू बहुताशी फळला नाना संकटी धावला. माझी आकेसी अबोला काय म्हणून धरलासी.
तुझे तपश्चर्येचे योगबळ अधिका झाले पांगुळ ती ब्रह्मानंदाचा प्रेम कल्लोळ तुझ लाजी दुरावला बाजू व्याघ्राचे मुखातून गायी सोडविल्या रात्री जाऊन मज सजिका निष्ठुर होऊन स्वस्थ आजी बैसला जिजश्रीची व्यथा दारुण तू निवारीने लागता क्षण मजलाजी काबा कठीण हृदय तू केलेस ओढवता विप्रावरी विपत्ती दया गृह शेतीशी लागता जपती परिदया घरी जावणी रात्री स्वय अभयासी दिदले त्या सवे बोलला वचन विप्रा कचेरी लाभ येईल जाण ते तैसेची झाले विंदान विप्रे दावा जिंकिला ऐसे बहुतांचे केले काज माझी अल्प इच्छा आज कानपुरीची महाराज काय कृपाणपणा धरिलाजी मृत बालक मारवाड्याचे सुप्रतापे उठवले साचे ऐसे गुण किती वर्णवाचे महिमा अगाध तुझा हा अनंत बोळ्या बाळ्या भक्तिनंता अंगीकार करून साधा ठेवा देशी आत्मलाभाचा स्वकृपे करून तुझे अवतार लीला चमत्कार मी किती बोलुगा पामर म्हणून तुझं अपरंपार गुरु दयाळा बोलिलो माझी अल्प आहे गा मागणी दुर्दशा निवारी याच क्षणी तुझ रत्नाची उघडून खाणे स्वात्म सुखे बुजवी हे जगची भरो स्वानंदे सुखे सुखा हो देई भुवनत्रयी दृष्टी कोंदे तव प्रेमे करून हेची मागणे तुझ माग तू दूर करी मम आकांतू बा माझे मनातील हे तू पूर्वी तू दयाळा येई धाव तू आता अभय देई भयभीता तुझविन अन्यत्र आता नाही गा गुरुदेवा तुझ फिरण्याची गोडी बोत तिने शिनलासी का निश्चित म्हणून काय तू निद्रिस्त झाला असे स्वामी या की भक्ताचे प्रेम कल्लोळ भुलोनी गेलाशी दयाळ म्हणून मम वटवटी चाळा तुझ कानी पडेना हा कोणाचे कराय रक्षण तू गेलास काय धावून म्हणून माझे गाराने तुझं ऐकू येईना ती आदवरी सांभाळीला दिन त्यावेळी तुझं आला वाटेशी न म्हणून कंटाळा करीसी जाणं आता माझा गुरुदेवा का स्वलिलेचा खेळाय खेळ का कौतुक बोलण्या प्रेम युद्ध झाला की काय स्नेहळ म्हणून बडबड नाही कधी ही पद्य अभंग मनाया गवळण तू तल्लीन झाला का दयागण म्हणून माझी विस्मृती जाणं पडली की तुझं कारणे ही अद्वैत भक्तीचे प्रेमरंगा बुलोनी गेलासी भजन रंगा म्हणून माझी बुलगा पडली की गुणाता का भक्त झाला परिवार आता सांभाळ कराया विचार पडला म्हणून तिरस्कार माझा करू पाहतो का काय वृक्षलतांचा अतिभार झाला पर्वताशी शिरजोर म्हणून मशके उपकार करू पाहे कदापि की सूर्यास्त झाला म्हणून कद्योत प्रकाशिल का पृथ्वी लागुनी ऐसे कल्पांतीन होई जाणं महाराज समर्था मी पापमती बहु दुर्जन तू पापनाशक पतित पावन गुरुनाथ दयागण ब्रिद आपले पायी पा तुझी मला व्याला असून सोडू पाशी मला तरी दोष देईल की तुझा ब्रिद आपल्या पायी पा मी अपराधाची मूळ रास तू धारण करता का क्षमेस तरी सांभाळ्या बालकास ब्रिद आपले पायी पा मी विषया माझी उतावळ तेने किती होत ते खळबळ परी तू शांतविता शांत जबळ ब्रिद आपले पायी पा मी द्वैत रूपाची पूर्ण सरिता आपपर भावी झालो रमता परी तू देता आध्यात्मिका गीता ब्रिद आपले पायी पा मी मत्त मध्ये झालो का उन्मत्त परी तू असशी कृपावंत योगी नाम धारक संत ब्रिद आपले पायी पा मी विकल्पाचे महाबळी तू ज्ञानाग्नी असशी ते जाळ अविद्या नामक प्रांजळ ब्रिद आपले पायी पा तुझ ब्रिदाचा अभिमान मजा आधार हाती दारून आता मारी किंवा करी तारण ब्रिद आपले पायी पा अहो जय जय श्री सद्गुरुनाथा मम सख्या गमाई सुता धावत येऊन पूर्वी येता ब्रिद आपले पायी पा तू माझी माता पिता गुरु तू माझा बंधू देवता तारू तुझी माझा सकल आधारू ब्रिद आपले पायी पा तू माझे बुद्धीचा दाता चित्ताधिष्ठानी तू परता माझे मना तुझी स्थानता गुरुनाथा मुंसाजी मज तुझाची गा अभिमान तू व्यापुनी असशी अंतकरणास दुजविन घडी एक क्षण युगा जम जातसे अचाटत योग शक्तीचा प्रकाश काय आली गा काळी मात्यास म्हणून माझे अंतकरणास तू न ओळखसी गुरुदेवा तू आत्मसुखे जन्म उन्मनिसी क्रीडा करीसी अहर्निसी स्वस्वरूपी मग्नोसी मद अनाथ विसरुनी दसवे द्वार जे ब्रह्मभुवन शून्य चित्त सेज निर्वाण सुखे करीसी तिथे शयन मद अनाथा विसरुनी मुखोनी नेत्रपणाचा भास दृश्य दृष्टा तू झाला खास दर्शनी पाय आपी आपणास मद अनाथा विसरुनी संधिभागी तू स्वयंदान गणतीत मध्ये होऊन होत सत्राविसी रममान मद अनाथा विसरून तू तल्लीनवसी ब्रह्मनादी अमूत नादाची संधी गंगुली जाशी चिदानंदी मद अनाथा विसरुनी अखंड निजात्म उदासवृत्ती नित्य सच्चिदानंद रूपस्थिती सौख्य भोगीसी सुखशांती मद अनाथा विसरुनी वैराग्याचा चढुनी पर्वत सोय आनंदाचा शिखर गाठत स्वतंत्र स्वरूपी डुलत मद अनाथा नाथा विसरुनी एवम अलक्ष्य तू निरंजन सर्वज्ञ साक्षी चिद्घन
निज भक्ताचे निजनयन गुरु संधानी तिष्ठती मद तुका नैसी प्रत्यया हि तुझ न्यूनता गा आत्मया मदशी भिन्नता सख्या कैसी झाली सांगपा अगा सूर्य असता प्रकाशित तो काय डोळसन दिसे निश्चित ऐसी कल्पांतीन घडे मात महाराजा सर्वेशा ही मेघ वर्षता पर्जन्यास तो पृथ्वीवरी पडे पाऊस ऐसे नवजानी शिष्य कृपावंत समर्था देवी सत्प्रेम ओघ तव दृष्टीची ऐसा समर्था तू होती मद अनाथाशी कानबुद्रीची कृपाळूपणे गुरुदेवा बा उदारपणा दयाशी बाणला तो कवडी नेण्या काय मागे सरला देवी स्वात्मसुखे तू रमला मग होता का मग हवेलीची हा सत्यपणाचा नवे न्याय आई बाळ कापाया धरेल काय मच्छा लागी विषतोय कदापि न होईबा देवी मी तुझा अनन्य दास असूनी पडू पाहती छळास तरी सत्तेची बाधा येईल ब्रिजाच माय बापा गुरुनाथा तू देही असूनी विदेही पुरता दिगंबर वृत्ती पूर्ण सिद्धा बाणली तुझ गा गुरुनाथा श्री अवृता मुंसाजी जय जय परमहंसी योगीराज तू मुंसाजी विरक्त ध्वज देगा देई अभय मद करी समाधान बाळाचे कार्य अद्यापी अंत बगसी दिन म्हणून दूर पडते हे उचित नाही गा तुझी दीनानाथा गुरुवर्या बाबा रोग जरी बलवंत भारी ती चिंता काय अमृत करी ती तरी येता सागरी तो झाके धरारी केवी काय चिंता म्हणती पडे चिंता कल्पत ऋषी काय निन्यता ती कामधेनुची सुधा तुकता केवी करी बेधार ते विभक्त विश्राम गुरुनाथा पूर्ण शांतीचा सागर तुझ बोलत आणि मद कराव्या निवांत विचार काय करीत होती तव नामिगा दिनानिशी दाय मुकली क्षणोक्षणासी परितुएना उशीर करीती काय म्हणून कळेना आता धावगा गुरुनाथा ही सोडून देई निष्ठुरता बालकाची लाजा आता राखी महाराजा अजून काने येत श्री गुरुवरा आता झालो अति घाबरा भटकू लागलो सैरावैरा उदासपणे दशेच्या लागली तळमळ मन झाले मुकावेळ कधी येईल गुरुदयाळा ऐसे झाले मज लागी जे नोंद बेटता वच्छ लागून ते वच्छ जे फिरे आडरान तैसे आजी मज लागून झाले असे दयाळा ऐसा ऐकता करुणारव तत्काळ पावला गुरुदेव जो भक्ती मुक्तीचा आधी ठाव तो मुक्ताजी भेटला जे नाना साधनाची सार तळगया ध्यानी लक्षी श्री शंकर निज भक्ताचे सुख माहेर तो हा श्री गुरु मुंसाजी तो येऊनी लवळ सवडी मजवर देऊनी आवडी निजानंदाची अभय गोडी देता झाला गुरुनाथ निज मनीची अंतरकुण सोय दावणी करी समाधान तेने रूप पळाले राणुराण सुखानंद प्रगटला कात्मबोधाची लहर उदारत्वे लोटला गुरुवर चिंताग्नीचा सकल ज्वर समूळ केला निवांत जी व्यापली होती दुर्दशा ती क्षणार्धेची पावली नाशा आनंदी आनंद दश दिशा मम चित्ता लाभला नितानंद रत्नदीप्ती ते माझी मद दाविली ज्ञाप्ती एवं सुख प्राप्ती प्रेमे कुण पावलो मद दरिद्राची चिंतामणी सिद्ध भेटला मुंसाजी मुनी तेने विपत्ती गेली पळून लाभ दारून दाबला जे विचुकली या बाळाशी औषध भेट झाली आईशी ती अकस्मात पाडसाशी येऊन भेटती हरिनीती ती रोगे पिडला शरीरी तू उपचार कराव्या धन्वंतरी येऊनी भेटला धडकडी व्याधी महानिवारिली अथवा महामूर्खा प्रती येऊनी कुरवाळी ती सरस्वती ती भिक्षुका लागी सिद्धी प्राप्ती अनायासे पावली ती कर्महीन करंटाची भेट झाली कामधेनुची ती भटकता वनाची तो कल्पध्रुव सापडला जे विसिता शोक निवारण करीत झाला हनुमान अथवा द्रौपदीचे होता छळन स्वये धावला श्रीकृष्ण का गजेंद्राचा करुणारव ऐकुनी धावला माधव का उपमन्यूचा देखुनी भाव स्वये येऊनी पावला हरी ती गणितेची ऐकुनी सुधी धावत आला रुक्मिणीपती इच्छा पुरविले हातोहाती अमोल सुखाशी दिलेले ते भीमाजी दिनवाणी अवचित पडताची श्रवणी प्रकट झाला मुंसाजी मुनी तपोराज महायोगी गोजरी मूर्ती सावळी सगुण सुखास्म योगी सुदान ब्रह्मचर्य व्रत तेजोवान चंडा स्वये प्रगटला जणू ब्रह्मनिष्ठेचा मेरुस्तंभ तो आत्मानुभवची स्वयंभ की अमृताचा नभकुंड अतुंबित भरिला पद्मांकित चरण सुकुमार वज्रध्वजांकित सरळ कर बाहू गज शुंडाकर मस्तक विशाल शोभतू श्याम सुंदर तनु कोमल सुहास्यवदन शोभतू गाल बालकमूर्ती गमाई बाल सत्य सद्गुरु मुंसाजी विदेवृत्ती दिगंबर जैसा अनुदयचा दत्तकुमार ऊर्ध्वदृष्टी प्रेमपुर भक्त राजा सुखदानी पुरळ केस तर्फे श्री कौपिनांगी शालूवरी वाजे खडावा पायांतरी ऐसा गुरु मुंसाजी तेने कृपादृष्टी मद पाहुन करून निजांगे समाधान जवेची दिले वरदान या स्तवनी मदपा ती सप्रेम वद कृपेची खून दास कृष्णा म्हणे श्रोतया लागून या स्तवनी विश्वास दारून ठेवा तुम्ही भाविको हे श्री गुरु मुंसाजी स्तवन ज्ञानामस्तव सिद्ध कल्पद्रुमदान यासी भावे करिता पठन वांछित फळ प्राप्त होय अज्ञानाची होईल ज्ञान जगी विद्वान अशी ख्याती होऊन ब्रह्मसाम्राज्य सिंहासन प्राप्त होईल तयाची दरिद्री होईल श्रीमान सर्व चिंता होईल हरण
महारोगाचे निवारण पडताची होई पा. जो नित्यनेमे पठन करी नांदे मोक्ष लक्ष्मी त्या घरी. यश तयाची दारावरी सदा तिष्ठत राहील. विद्यार्थ्यासी विद्या दारुण येईल त्यासी पडता स्तवन. होईल पूर्ण समाधान स्तवन हे पडताची. ग्रहभूत पिशाची पीडा दूर होईल पडता स्तवन एकदा. आनंद आनंद सदा नित्य स्तवन वाचिता. महासंकटाची अवघड छाया न पडेगा पडता स्तवनाया. संसार व्यथा जाईल वया क्षणार्धेची जानपा. श्रवण करता अथवा पठन की सप्रेम भावे केलिया पूजन. तया संतती संपत्ती मोक्षदान माझा श्रीगुरु देईल. हा योगीराज मुंसाजीचा वरद सत्य सत्य बोलिलो निर्विवाद. या ओवी प्रबंधाचा चाकुनी साध सुखे मिळावा निजशांती. हा स्तव सिद्ध कल्पद्रुम जाण मनोवांछित होईल पूर्ण. श्री गुरुप्रसादे सत्यवचन अनुभवेसी बोलिलो. शके 1858 श्रावण वद्य अमावस्या दान. रोज रविवार पिठोरी सन केले सवन सप्रेमे. जे आद्य अनादि निर्गुण निर्विकल्प चैतन्य धन. तेथे अहम ब्रह्मस्मरण झाले स्वच्छंदे. हीच मूळ माया विलास तेथे विलास तेथे श्री शंकर हा मूळ पुरुष. म्हणून आदिनाथ त्यास बोलती पुराणे. त्या शंकरापासून ज्ञान पार्वतीशी लादले संपूर्ण. तेच मच्छी उदरी नारायण परिसता झाला सहजची. तो मच्छिंद्र नाथ मुनी नाम पावली विख्यात जनी. तेने नाथ संप्रदाया प्रस्थापनी उद्धरिले जनाशी. सांप्रतोची मच्छिंद्र अवतार मुंसाजी नामे या यदुवीर. त्याने बोधिला घोगला कुमारा निज ज्ञान देऊनी. तो गुरुपत्र भोगला जाण हा दास कृष्णा दया शरण. ही गुरु परंपरा केली कथन श्री कृपे करुणे. श्री गुरु प्रसाद वाणी सप्रेम बोलिलो या स्तवनी. तरी संशय होणे निज शांती लुटावी. इति श्री गुरु मुंसाजी स्तवन. हा स्तव सिद्ध कल्पद्रुम जाण. मनोभावे करिता पठन होई समाधान सर्वसी. श्री गुरु चरणार्पणमस्तु. ओम शांती शांती.